मला आठवेच ना की आता आपण काय, आपलं काय वाक्य आहे, आपण कुठे आहोत. आणि कानामध्ये साधारण पी असा आवाज ऐकू यायला लागला. दोन 2012-13ची गोष्ट आहे. प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक करत होते आणि मामांसोबत, मामा तेव्हा प्रोफेसर बल्लाळांचा रोल करायचे, अशोक सराफजी. आमचा गोव्यात प्रयोग होता, गोवा कला अकादमीला. कच्चा भरलेला होता आणि कमाल रिस्पॉन्स सुरू होता. बब्बडचा रोल करत होते मी त्या नाटकात. तर मामांचे आणि माझे 3 अंकी नाटक होतं आणि प्रत्येक अंकात एक एक मोठे सीन्स असायचे. तर पहिल्या आणि दुसऱ्या अंकात छान असे टायमिंगवाले सीन्स होते आणि असा दुसरा अंक सुरू झाला. कमाल रंगत होता प्रयोग आणि आम्ही छान आमचे पंचवर पंच असे आणि लाफ्टर बिफ्टर सगळं कमाल सुरू होतं. आणि अचानक माझ्या वाक्याला मी ब्लँक झाले. मला आठवेच ना की आता आपण काय, आपलं काय वाक्य आहे, आपण कुठे आहोत. आणि कानामध्ये साधारण पी असा आवाज ऐकू यायला लागला. मला कळलंच नाही की आता आपण काय करायचं आहे. विंगेत गर्दी, सगळे असं स्क्रिप्ट चालायला लागले की आता काय वाक्य घ्यायचं आहे, का काय, हिला काय प्रॉम्प्ट करायचं आहे. आणि मामा पण समोरून हा घे ना, मागून सुरू कर. आणि मामा मला काहीच आठवत नाही. मागे कसं जायचं, कुठून जायचं मागे, काहीच नाही. बरं त्यांना पण काही आठवेना. आम्ही दोघेही असे 5 मिनिटं स्टेजवर गप्पा मारत होतो की आता आपण काय वाक्य घ्यायचंय. आणि हे झाल्यानंतर प्रेक्षकांना कळलं फायनली की ही ब्लँक झाली आहे. हा जो क्षण असतो ना स्टेजवर ब्लँक होण्याचा, हा खूप भयानक असतो. त्यावेळी आपल्याला पळून जावं असं वाटतं आणि कुठेतरी स्वतःला लपवून घ्यावं असं वाटतं. पण टचवूड शेवटी रंगदेवता असते आपल्यासोबत असं मला वाटतं. आणि कसा तरी मला ते वाक्य आठवलं आणि आम्ही सुरू केलं पुढे. तर असे जे क्षण असतात ते मला वाटतं आपल्याला जरा कुठेतरी आपल्या डोक्यात हवा गेली की आपल्याला थाडकन खाली ओढून रंगभूमी सांगते की बघ तुला अजून तयारीची गरज आहे. अर्थात नेहमीच असते आपल्याला, आपण नेहमी शिकत असतो. पण असे क्षण घडल्यानंतर आपण पुन्हा आपली सिन्सिअरिटी, आपण कॉलेजमध्ये केलेले जे काही प्रकार असतात ते सगळे आठवतो. तर हा जो किस्सा आहे ना तो मला भयंकर माझ्या आठवणीतला किस्सा आणि तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर मी कधीच ब्लँक नाही झाले. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ.